पण छत्रपती शिवाजी महाराजांची कहाणी ऐकत मोठी होतो. ती कहाणी अशी आपल्या सोबतीने येत राहते, हेही आपलं तितकंच मोठं भाग्य. या श्रीमंत शिवकालात डोकावल्यानंतर तिथून बाहेर पडावंसं आपल्याला निश्चितच वाटणार नाहीये. तेव्हा स्वागत करूया केवळ शिवप्रभूंना जन्म देणारा नव्हे तर स्वराज्य जननी असणाऱ्या माँसाहेब जिजाऊबाईंचं. नमस्कार. आज माझं परमभाग्य आहे की दोन ऋषितुल्य व्यक्ती माझ्या आयुष्यातल्या समोर आहेत आणि त्यांच्यासमोर मला हे वाचन करण्याचं भाग्य लाभलेलं आहे. आदरणीय राजदत्तजी आणि शिगोदे सर असं आम्ही त्यांना प्रेमाने म्हणतो. राजा शिवछत्रपती मालिकेच्या निमित्ताने माझी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. पण मला असं वाटतं की माझं आणि त्यांचं नातं हे विविधांगी आहे. एका लेखकाच्या घरातली मुलगी आहे. माझे आजोबा गोनी दांडेकर आणि शिगोदे यांचा उत्तम स्नेह होता. माझे आईवडील दोघे प्राध्यापक, शिगोदे प्राध्यापक आणि माझे पती वकील आणि साहित्यलक्ष्मीजी वकील आणि ही दोन्ही मुलं कलावंत. त्यामुळे हे संपूर्ण कुटुंब हे मला माझ्याच कुटुंबासारखं वाटतं. आणि आज मला विशेष आनंद होतो. ज्या माणसांनी आपला कौतुक सोहळा पाहिलाच पाहिजे, अनुभवलाच पाहिजे, अशापैकी एक शिगोदे आहेत. आणि त्यांच्या लेकीनी ऊर्जानी आणि अभिजितनी इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांना तो समोर बसून अनुभवता येतो याचा खूप 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 मनापासून आनंद आहे. मी त्यांना शुभेच्छा देते आणि आरोग्यदायी शुभेच्छा आपण सगळेच त्यांना देणार आहोत. लवकरात लवकर शिगोदे परत नवीन काहीतरी लिहायचं आहे, करायचं आहे आणि आम्ही सगळे उत्सुक आहोत त्यात सहभागी व्हायला. राजा शिवछत्रपती मालिकेच्या मुळे माझा त्यांचा प्रत्यक्ष संबंध आला असं मी म्हटलं. खरं तर माझे आजोबा गोनी दांडेकर यांनी लिहिलेल्या शिवकाल, कादंबरीमय शिवकाल 5 कादंबऱ्या होत्या. माझ्या घरचं साहित्य होतं ते. पण तरीही महाराजांकडे, जिजाऊबाई साहेबांकडे आणि शहाजीराजांकडे, विशेषतः शहाजीराजांकडे ज्या पद्धतीने शिगोदेंनी पाहिलं आहे आणि जे लिहिलं आहे ते खूप विशेष होतं. मी त्यांना खूप तेव्हा चिडवायची की तुमचे शहाजी महाराजच लाडके आहेत, कारण ती तुमची पहिली कादंबरी ना, त्यामुळे तुम्ही उजव्या हाताने ते लिहिता आणि आमचे सीन डाव्या हाताने लिहिता, असं मी चिडवायची त्यांना. पण अनेक उत्तमोत्तम सीन्स त्यांच्यामुळे आम्हाला करता आले आणि हे कायम स्मरणात राहील. शिवाजी महाराजांचा इतिहास. नितीन चंद्रकांत देसाई यांची मला आज तीव्रतेने आठवण होते. अनेक वर्षांनी पुन्हा अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने महाराष्ट्रापुढे मांडण्याचं काम नितीनदादांनी हाती घेतलं आणि त्याला एक अत्यंत मजबूत असा खांब म्हणजे शिगोदे होते. त्यांच्यामुळेच हे शक्य झालं आणि आता तर ते यूट्यूबवर सगळे एपिसोड्स तुम्हाला बघायला मिळतात. त्यामुळे ऑथेंटिक पद्धतीने शिवकाळ या पिढीला दाखवण्याचं श्रेय या दोघांचं आहे. आज मला इथे शहाजिजाईमधले काही उतारे वाचायला दिलेत. मला कल्पना आहे की आता भुकेची वेळ झाली आहे आणि इंटरव्हल नंतर आपण भेटतो आहोत. पण एक छोटे 2 उतारे वाचण्याचा प्रयत्न करते. आपण जबाबदार पालकत्व म्हणजे काय याच्यावर अनेकदा बोलतो. हल्ली तर तो एक खूप महत्त्वाचा विषय झालेला आहे. पण नेमकं जबाबदार पालकत्व म्हणजे काय हे शिगोदेंनी या सीन्समधून कसं दाखवलं आहे ते बघा. उद्ध्वस्त विजयनगर. जिजाबाई मेण्यातनं उतरल्या, घोड्यावर स्वार झाल्या. शिवबा राजांचा चेहरा करारी होता. ते भिरभिर पाहत होते. लवाजमा मागे अंतरावर उभा राहिला. जिजाबाई म्हणाल्या, शिवबा, तुम्हाला विजयनगरची कहाणी किती एक वेळा सांगितली आहे, याद आहे ना? होय आऊसाहेब. 20 लाख वस्तीच्या या महानगरात आज एक माणूस शिल्लक नाही. 20 लाख म्हणजे 2वर किती शून्य? 6. आणि विजयनगरच्या हिंदू राजाची सेना होती 10 लाख. 9 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ. एवढे मोठे सैन्य असूनही हरले. सगळे सुलतान एकजुटीने त्यांच्या खिलाफ लढले म्हणून हरले? शिवबांनी विचारलं. जिजाबाईंनी एक फार मोठा उसासा टाकला. मग म्हणाल्या, तुम्हीच ओळखा का हरले. समजून घ्या, विजयनगरचे साम्राज्य होते म्हणजे काय होते. आपण पुण्यात आणि मावळात काय काम करतो आणि नंतर काय करायचे याचाही बोध होईल. जिजाबाईंचा करारी आवाज क्रमाने धारदार होत गेला.
रखरखीत वाळवंटातून तो बाबर आला. इथले लोक या म्हणतात, जा म्हणत नाहीत. चले जाओ म्हटले तरी पाहुणात जात नाही. निबर मनाचे हलकट परकीय असतात, त्यांना इथल्या रयतेचे काय होय. हं? पाहुणाच हिंदुस्थानचा मालक बनून दिल्लीतून सत्ता गाजवू लागला आणि आपण मराठे, ब्राह्मण मराठे, क्षत्रिय मराठे आणि सगळेच मराठे अतिथी देवो भव, लुटारू आक्रमतांना अतिथी समजून त्यांचीच सेवा करू लागले. बादशाह म्हणजे देव, दिल्लीकर म्हणजे जगदीश्वर. ज्ञानेश्वर माऊलीचा आणि रामदेवराव यादवांचा महाराष्ट्र सलवार कुर्ता पेहरून हजरत शहेनशाह बंदगान अली जिल्हे सुभानी सुलतान आदिलशहाच्या आणि निजामुल्काच्या चरणाचे चाटण घेण्यात मशगूल झाला. बादशाची मर्जी सांभाळायची आणि आपापसात हेवे दावे करायचे. दिल्लीश्वरापुढे ओंजळीच्या पिकदाण्या धरायच्या आणि म्हणायचे, यात थुंका. थरथरत राहिल्या जिजाबाई. भाऊसाहेब. शांतता पसरली. जिजाबाई म्हणाले, आमचे बाबासाहेब जाधवराव असोत की श्वशूर मालोजी, पिंगळे ब्राह्मण असोत की ढुंडी ब्राह्मण असोत, त्यांना गोरगरिबांचे कष्ट आणि दुःख दिसत नव्हते का? दिसत होते. पण मने मेली की कशाचेच काही वाटत नाही. माणसे अपमानही विसरतात आणि अभिमान पण विसरतात. गुलामीचे कुष्ठ चढले की वेदना सरतात. कुरूप नाकांनी हातापायाला चिंध्या बांधायच्या आणि थोट्या हाताने भिक्षा मागीत फिरायचे. जिजाबाईंनी आपली बोटे मुडपून जणू भिक्षा मागितल्यासारखे हात पुढे केले. आपल्या सर्व जातीच्या मराठ्यांच्या मराठी तलवारी पार्थ पराक्रमी आहेत शिवबा, पण ती लढते आहे पारतंत्र्य टिकवण्यासाठी आणि म्हणूनच ते टिकत आहे. म्हणूनच पारतंत्र्य टिकत आहे शिवबा. विजयनगरच्या उद्ध्वस्त अवशेषांपाशी जिजाबाई आणि शिवबा उभे असतानाच शहाजी आणि संभाजी तिथे येऊन पोहोचले. शिवबांनी शहाजीस आणि संभाजींनी जिजाबाईस मुजरा केला. त्यांनी आशीर्वादपर हात उचलले. विरूपाक्ष शंकराच्या दर्शनास एकत्र जायचे म्हणून आलो, तो आपण पोहोचले आहात. शहाजीराजे जिजाबाईंना सूचक साध्या आवाजात म्हणाले. विजयनगर सांगितले. जोत्यावर उगवलेले गवत आणि विवळणारी कुत्रीच सांगतायत विजयनगरच्या हिंदू साम्राज्याची कहाणी. शहाजीराजे कसेसेच हसले. मग म्हणाले, शिवबाराजे, सगळ्याच्या सगळ्या सुलतानांच्या सत्ता एकजूट कधीच झाल्या नाहीत, कधीच होणार नाहीत असे समजू नका. आमच्या विरुद्ध 2 वेळा तरी मोगल आणि आदिलशहा एक झाले आहेत. पण बलाढ्य 4 मुसलमानी सत्ता एकत्र येऊन त्यांनी या देशातले राज्य बुडवले. विजयानगरचे राक्षस तागडीची लढाई झाली. राजा रामराया खूप म्हातारा होता, पण तरुणासारखा लढला. त्याचे सैन्यही खूप होते, 4 सुलतानांच्या सैन्यापेक्षा जास्त. पण सुलतानांमध्ये खुमखुमी होती ती काफिर राजा संपवण्याची. इथे काफिर माणूस राजा व्हायला लागला की सगळे सुलतान एक होतील. मग काय, मग युक्ती करायची. आम्हास कधी साधली नाही. एकास मित्र करायचे, गप्प बसवायचे, दुसऱ्याशी लढायचे, मग ह्याला मित्र करायचे, त्याच्याशी लढायचे. शांतता पसरली. ती मोडीत संभाजीराजा म्हणाला, निजामशहाने प्रतिज्ञा केली होती, राजा रामरायाचे मस्तक स्वतः उडवीन. रामरायास कैद करून आणले, स्वतः मस्तक उडवले. विजापूरच्या आदिलशहाने ते मस्तक पोखरून काढले आणि गटाराचे तोंड म्हणून लावले. 6 महिने या कुबेर नगरीची लूट चालली होती, जिजाबाई म्हणाल्या. संभाजीराजांनी म्हटले, शिवबा, कुटो, फर्नाओ, नुतीज, डॉमिंगा पायस, मॅन्युअल बार्बाडोस वगैरे कितीतरी गोऱ्या प्रवाशांनी विजयनगर पाहिले होते. लढाईच्या वेळीही एक जण तिथे होता. त्या सगळ्यांनी हे लिहून ठेवले. राजा रामरायाचे मस्तक भाल्यावर टोचून निजाम, कुतुब, आदिली सर्व सुलतानांचे सैनिक नाचले. 12 इमामांचे झेंडेही नाचले. जिजाबाई म्हणाल्या,
अहो 1,00,000 लोकांची कत्तल झाली. शहाजीराजांनी विषण्ण डरकाळी फोडली. जातिवंत मराठी माणूस पण परकीयांची पावले चाटतो. जिजाबाई म्हणाल्या, अजूनही चाटतो, एकमेकांशी लढतो, आपल्याच माणसांचे गळे कापतो, हेवे दावे करतो. जोपर्यंत हे थांबत नाही शिवबा, तोपर्यंत स्वातंत्र्य मिळत नाही, आणि मिळाले तर टिकत नाही. हा विषाद ऐकून विरूपाक्ष शंकराच्या मंदिराच्या भग्नावशेषांवर शिवबाची करारी नजर स्थिरावली. शहाजी राजे जिजाऊ आईसाहेब, त्यांचे मोठे सुपुत्र संभाजीराजे आणि शिवबाराजे, हे काय विलक्षण कुटुंब असेल आणि त्यांच्यामध्ये काय चर्चा होत असतील, काय पद्धतीने ते इतिहासाकडे बघत असतील, याचं इतकं सुंदर वर्णन केलं आहे. शिगोदे, तुम्हाला चरणस्पर्श. मला वाटतं जसं मृणालताईंनी सुरुवातीला म्हटलं तसं खरंच आपल्याला प्रश्न पडावा की आपण आपल्या मुलांना कसं घडवतो आहोत. आणि त्याच वेळेस एक वस्तुपाठ की माँसाहेब जिजाऊ आईंनी आणि शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना कसं घडवलं असेल, हा सगळा साक्षात्कार आपण आत्ता अनुभवला. आणि या